नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. रात्रीचे 8 वाजले आहेत आणि मी इडली बनवायला सुरुवात केलेली आहे. इडलीचं पीठ मी सकाळीच दळून ठेवलेलं, ते चांगल्यापैकी म्हणजे फुलून आलेलं आहे. त्यानंतर मी इथे सांबरची तयारी करून घेत आहे. सांबर बनवण्यासाठी मी तुरीची डाळ एक छोटी वाटी घेतलेली आहे आणि कुकरमध्ये आता मी ती शिजवण्यासाठी टाकते. बाजूला शेवग्याच्या शेंगा, गाजर, अर्धा गाजर मी कापून घेतलेला आहे. तुरीच्या डाळमध्ये हळद आणि तेल टाकलेलं आहे. एक बटाटा घेतलेला आहे मोठ्या साईजचा आणि त्याचे मोठे मोठे काप करून या तुरीच्या डाळीमध्येच मी शिजवण्यासाठी टाकून दिलेले आहे. कुकरच्या बाजूला मी 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये 2 शेवग्याच्या शेंगा, 1 गाजर, छोट्या साईजचं गाजर आणि बीन्स टाकून दिलेले आहेत वाफवण्यासाठी. माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्यांचा मी वापर केलेला आहे. आपल्याला जेही आवडत असेल तेही आपण टाकू शकतो. काही जण वांग्यांचाही वापर करतात, तेही छान लागतं. जेवण बनवत असतानाच मी किचनवर पडलेलं सामान जागच्या जागी ठेवून देत आहे. फ्रीजमधले डबे फ्रीजमध्ये, नंतर उष्टी भांडी किंवा जेही मी घेतलं ते प्रॉपर जागेवर ठेवून देत आहे. कारण नंतर जेवण बनवल्यानंतर ते सगळीकडे पसारा बघितला ना तर खूपच म्हणजे नको वाटतं ते सगळं आवरायला. आणि आता उन्हाळा आहे तर फार गरम होत आहे, त्यामुळे मी पटापट किचनही आवरून घेण्याचा प्रयत्न करते. संध्याकाळी घासलेली जी भांडी होती, टिफिन, बॉटल्स व चहाची भांडी, तर तीही मी म्हणजे वाळली होती, तर तीही मी लगेच लावून घेत आहे. कारण नंतर रात्री गॅस ओट्यावर कुठलाही पसारा नको, म्हणून आताच मी झटपट सोबतच क्लिनिंगही सुरू करून दिलेलं आहे. कढईतील भाज्याही शिजून झालेल्या आहेत व कुकरमधील डाळी शिजून झालेल्या आहे. तर आता मी डाळला मिक्स करून घेत आहे, म्हणजे घोटून घेत आहे. डाळ मी शेंगांच्याच कढईमध्ये काढून घेतली, कारण कुकरमध्येच मला फोडणी द्यायची होती. नवीन कढईचा काही वापर करायचा नव्हता. परत घासा, खूप भांडे निघतात इडली सांबार वगैरे बनवलं का. तर हे पातेल्यात मी तेल काढून ठेवलेलं होतं. तेलाची बरणी मी घासायला ठेवली होती, म्हणून त्याच्यात पाणी टाकून तेलही थोडंफार जे लागलेलं असतं पातेलीला तेही निघून गेलं आणि कुकरमधली डाळी निघून गेली. त्यानंतर मी कुकर गरम करायला ठेवला व त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकलं, थोडी मोहरी, जिरं, नंतर लसूण, कांदे, या पद्धतीने मी कांदे असे उभ्या पद्धतीने कापून घेतलेले आहेत. सांबारमध्ये असे कांदे छान लागतात. अर्धा टमाट्याचा वापर मी सांबार बनवण्यासाठी केलेला आहे. बारीक चिरून घेतलेला आहे व चिंचेचा कोळही टाकते मी, पण रात्र होती म्हणून मग मी चिंचेचा कोळ न करता अगदी थोडीशी चिंच मी याच्यामध्ये टाकलेली आहे. आता मी फोडणीमध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. कढीपत्त्याचा फ्लेवर मला खूपच आवडतो. तुमची सांबार बनवण्याची पद्धत जर अजून वेगळी असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्याही पद्धतीचा नक्कीच वापर करेल. मी आता आवडीनुसार तिखट टाकून घेतलेलं आहे. हळद ऑलरेडी मी डाळ शिजताना टाकलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण तयार झाल्यानंतर मी त्यामध्ये सांबार मसाला टाकणार आहे. थोडंसं कांदे आणि ते म्हणजे करपू नये म्हणून मी थोडंसं डाळीचं पाणी टाकून घेतलेलं आहे. सांबार मसाला मी एव्हरेस्टचा टाकलेला आहे आणि त्यानंतर जी डाळ शिजवलेली होती भाज्या, ती मी टाकून घेतलेला आहे. सांबार चांगलं उकळल्यानंतर मी कढईमध्ये बाजूलाच अर्धा पळी तेल घेतलेला आहे व त्यामध्ये 1 चमचा सांबार मसाला घेतलेला आहे. मी परत या पद्धतीने वरून टाकते की अजूनच छान म्हणजे सांबारला टेस्ट येते. गूळ आणि चिंच मी शेवटी टाकत आहे, कारण रात्री जर आपण आंबट गोड पदार्थ खाल्ला तर त्यामुळे ना ॲसिडिटी होण्याची जास्त शक्यता असते. तर मग शेवटी चिंचेचा म्हणजे फ्लेवर कमी प्रमाणात उतरतो सांबारमध्ये, कारण की ऑलरेडी टमाटाही आहे. तर म्हणून मग मी ते शेवटी टाकलेलं आहे. रात्री बनवताना शेवटी टाकते. जर दिवसा बनवायचं असेल तर चिंचेचा कोळ करून टाकते. सांबार बऱ्यापैकी उकळल्यानंतर मी त्यात शेवटी कसुरी मेथी या पद्धतीने टाकून घेते.
सांबार बनवताना ज्याही भांड्यांचा वापर केला होता व जी भांडी उष्टी झाली आहेत, फ्रीजमधील काही बॉक्स रिकामे झाले आहेत, ते मी घासण्यासाठी जमा करून घेत आहे. व बाजूलाच मी इडली पात्र ठेवलेलं आहे आणि त्याच्या बाजूला वाटीमध्ये मी बटर ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. बटर थोडं पातळ झाल्यानंतर मी इडली पात्राच्या ह्या प्लेट्सला या पद्धतीने बटर लावून घेत आहे, कारण बटर लावल्यामुळे इडली अजिबातच चिटकत नाही त्या प्लेट्सला. इझिली म्हणजे आपल्याला चमच्याचाही वापर करावा लागत नाही, इतकी इझिली बाहेर म्हणजे काढता येते. आणि मेन म्हणजे भांडे स्वच्छ करतानाही अजिबात त्रास होत नाही. परत मी किचन ओटा सोबतच स्वच्छ करायला सुरुवात केलेली आहे, की जेवण केल्यानंतर म्हणजे खूप किचन ओट्याचा पसारा नको आणि मला खूप आवराआवर करायला नको, म्हणून मध्ये मध्ये मी भांडेही घासून घेत आहे. इडली वाफवून झालेली आहे तोपर्यंत किचनही बऱ्यापैकी आवरून झालेला आहे आणि सोबतच मी सॅलडही तयार केलेला आहे. गाजर, उरलेला जो अर्धा टमाटा होता तो, थोडी कोथिंबीर, एक कांदा, लिंबू, अर्धा चमचा साखर, चवीपुरता मीठ आणि नॉर्मली तिखट टाकलेलं आहे आणि अर्धी काकडीचा वापर केलेला आहे. बटर लावल्यामुळे तुम्ही बघू शकतात इडली किती इझिली काढता येते. गरम आहे खूप, म्हणून मग मी चमचा वापरते, नाहीतर हातानेही वरच्यावरती उचलता येते थोडी थंड झाली तर. ही दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे. सकाळी 6:30लाच पक्षी एवढे छान थव्याने उडत होते आणि हे मनमोहक दृश्य मला खूपच आवडलं. मी ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर मी गॅलऱ्या साफ करून नंतर हा पॅसेज आहे मेन डोअरचा, तर तो झाडून मी स्वच्छ करून घेत आहे. वॉचमन दादा रोज स्वच्छ करतात, पण मी माझ्या दरवाजाच्या समोरचा भाग आठवड्यात 2 ते 3 वेळेस नेहमी स्वच्छ करत असते. त्यानंतर मी कपडे धुवून वाळवायला टाकले व आता किचनमध्ये आलेली आहे. तर मला किचनमध्ये येऊन मसाला म्हणजे आठवड्याभराचं वाटण तयार करायचं होतं, तर त्यासाठी मी ओलं नारळ आणलं होतं. तर त्याचं मी या प्रकारे मी पहिल्यांदाच असं विळीने म्हणजे खवून घेत आहे. तर मी कशा प्रकारे आठवड्याचं वाटण तयार करते ते बघूया. मी 3 कांदे घेतलेले आहेत व ते मी गोल्डन फ्राय होईपर्यंत भाजून घेतले व एक कांदा मी या प्रकारे गॅसवरती भाजायला ठेवलेला आहे. 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे व त्यामध्ये मिक्स मी ओलं खोबरंही केलेलं आहे. कांदा मी या प्रकारे गॅसवरती यासाठी भाजून घेत आहे की जेणेकरून त्या वाटणाला ना काळपट कलर येतो आणि मस्तच वास पण येतो. म्हणून मग गावाकडे ना चुलीवर इझिली भाजता येतात. सगळेच कांदे चुलीवर भाजले जातात गावाकडे आमच्या. पण आता इकडे तर चूल अवेलेबल नाही. प्लस एक टमाटा आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 4 ते 5 चमचे धने मी ते गोल्डन करून घेत आहे. मस्तच फ्रेश माझ्याकडे गावरानी कोथिंबीर होती, ती कोथिंबीरही मी भाजून घेणार आहे. व 7 ते 8 चमचे मी तांदूळ घेतलेले आहेत. आपले पोहेचे चमचे असतात ते. तर तांदूळ यासाठी वापरते की ज्यावेळेस एक भाजी बनवताना वाटणाची, तर तेलामध्ये आम्ही बाजरीचं पीठ किंवा हरभरा डाळीचं पीठ भाजत असतो, त्याच्यामुळे भाजी घट्ट होते. पण ते नसेल तर तांदूळचीही टेस्ट छान येते. हे माझ्या सासूबाईंनी शिकवलं आहे मला. तर त्यासाठी मी तांदूळचा वापर केलेला आहे. ते संपूर्ण वाटणाचं जेही मिश्रण होतं ते मी मिक्सरमधून वाटून घेतलं व आता मी 7-8 पळ्या तेल घेतलं, त्याच्यामध्ये मी ते फ्राय करून मग थंड झाल्यावर मिक्सरमध्ये स्टोअर करून ठेवेल. 7 ते 8 दिवस हे वाटण मस्तच राहतं. त्यानंतर मला जेवण बनवायचं होतं. कोरडी वांग्याची भाजी आणि गंगाफळची भाजी. गंगाफळला आम्ही म्हणजे बाकीचे लोक डांगरी म्हणतात. आणि कुकरमध्ये मी वरण बनवून घेत आहे. सुकी वांग्याची भाजी मी हिरव्या मिरच्यांचा वापर करून बनवलेली आहे आणि डांगरची भाजी नॉर्मली लसूण, जिरं याची फोडणी देऊन. इकडे मी वरणाला फोडणी देत आहे. आज मी हिरव्या मिरचीचा वापर न करता कोरड्या लाल मिरचीचा वापर केलेला आहे वरणासाठी. जेवण बनवून झालेलं आहे. तर आता मी भाज्या छोट्या पातेल्यांमध्ये छोट्या कढईत काढून घेत आहे, कारण की लोखंडी कढईमध्ये काळपट भाजी पडून जाते काही वेळाने.
स्टीलच्या कढईतली मी स्टीलच्या कढईतच राहू देते, की जेणेकरून अजूनच जास्त भांडी भरावी नाही म्हणून. आज लसूणचं फोडणी घातलेलं वरण केलं होतं, तर त्याला वरती मी वरणाला उकळ आल्यानंतर ओलं खोबरं टाकून घेत आहे. आता चैत्र नवरात्री सुरू होती, तर आमची कुलदेवता कालिंका माता आहे. तर धारची कालिंका माता देवी आमची कुलदेवता आहे. पण तिकडे तर नाही जाऊ शकत, तर माझ्या घरापासून 2 मिनिटावरच मुंबई नाका आहे नाशिकचा, तर तिथे कालिंका देवीचं मंदिर आहे. तर तिथे आम्ही गेलो होतो. तर ते कालिंका मातेचंही तुम्हाला दर्शन व्हावं म्हणून मग मी ते शूट करून ठेवलं. आपण सर्वजण नियमितपणे अथवा सणासुदीला मंगलप्रसंगी आपल्या कुलदेवतेची पूजा करतो, दर्शन घेतो. आता चैत्र नवरात्री होती म्हणून आम्ही देवीची पूजा अर्चा करण्यासाठी, ओटी भरण्यासाठी मंदिरात गेलो होतो. आपल्याला प्रत्येकाला वाटतं नवरात्रीमध्ये प्रत्येक शक्तीची पूजा करून आपण आशीर्वाद घेतले पाहिजे. सुदैवाने मात्र आमच्या कुलदेवतेचे दर्शन घेण्याची संधी नाशिकचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कालिंका माता मंदिराच्या रूपाने मिळते. नाशिकच्या मुंबई नाका भागापासून किंवा मध्यवर्ती बसस्थानकापासून हे मंदिर हाकेच्या अंतरावर आहे. हे मंदिर पुरातन होते आणि त्याचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. जुन्या काळी हे मंदिर गावाबाहेर होते, पण आता ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. नंतर 1974 ते 1980 मध्ये मंदिराचे नूतनीकरण झाले. मंदिर अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात चौथाऱ्यावर महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली या मूर्ती आहेत. या मंदिरात कालिंका माता उग्र रूपात नाही तर बालिकेच्या रूपात अथवा कुमारिका रूपात आहेत. त्यामुळे त्या अत्यंत लोभस दिसतात. येथे नवरात्रीत दरवर्षी यात्रा देखील भरते. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी येथे मुक्काम करण्यासाठी भक्त निवासाची देखील सोय केलेली आहे. मंदिराच्या परिसरामध्ये हापूस आंबे, केशर आंबे आणि कोकणातील खास मेवा याचे स्टॉल लागलेले आहेत. दरवर्षीच लागतात हे स्टॉल. तर मीही हे स्टॉल बघण्यासाठी गेली. नंतर तिथे मी घेताना आमसूलचा अर्क आणि आमसूलचं सरबत प्लस केशर वेलचीचं सिरप घेतलेलं आहे. पापड, लोणची, आंबापोळी, नंतर बरंच प्रकारचं इथे कोकणातील वस्तू विकायला होते. परत नाशिकमधीलही बऱ्याच वस्तू इथे विकायला होत्या. तर त्या फक्त मी बघितल्या. त्यानंतर मी पाव किलो सालासकटची जे काजू असतात ते घेतलेले. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर स्टॉलमध्ये फिरल्यानंतर मला भाज्या आणि किराणा घ्यायलाही जायचं होतं, म्हणून मग मी बाहेर निघाली. जातानाच मला तुळशीचं छान एखादं गार्डन दिसावं असं पूर्ण हा भाग तुळसने भरलेला होता. एवढ्या उन्हातही या सगळ्या तुळस हिरव्यागार, छान मंजुळा लागलेल्या आहेत. फारच छान वाटलं हे सगळं बघून. तुम्ही बघू शकतात मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. नवरात्रीत तर आपलं दिवाळी म्हणजे नवरात्र असते त्यावेळेस तर एवढी गर्दी असते इथे की म्हणजे उभं राहायलाही जागा मिळत नाही. प्रचंड गर्दी असते. खूप 3-3, 4-4 तास नंबर लावावे लागतात दर्शनासाठी. आज माझं इझिली आणि खूप छान दर्शन झालं. मलाही खूप छान वाटलं. मंदिरात गेल्यानंतर ना आपल्या मनामध्ये असलेले प्रश्न, चिंता, नंतर सगळ्या समस्या आपण मंदिरात गेल्यावर जसं काही उत्तरच मिळून जातं प्रत्येक गोष्टीवर आणि मन खूप म्हणजे असं हलकं वाटायला लागतो. स्वतःलाच आपण खूप हलकं फील करतो. म्हणून मला मंदिरात जायला खूप आवडतं. हे आमचं नाशिकचं रविवार कारंजा मार्केट आहे. इथे भाज्या छान मिळतात. भाज्या सध्या खूप महाग झालेल्या आहेत, पण माझ्या घराजवळच्या कंपेअर कराल तर इथे थोडं 5 ते 10 रुपयाने कमी मिळतात. मला बटाटे, लसूण, कांदे घ्यायचे होते. भाज्याही घ्यायच्या होत्या. कांद्याची पात घेतली मी. नंतर आपला गवती चहा घेतला. तर गवती चहा माझ्या घराजवळ 10 रुपयाला एक छोटासा गुच्छ मिळतो, पण इथे 20 रुपयामध्ये कितीतरी म्हणजे 4 ते 5 असे जे गवती चहाचे घेतो आपण गुच्छ, तर
तसे एकत्र करून मला 20 रुपयात मिळाले. भाज्या खूप हिरव्यागार मस्तच फ्रेश होत्या. मी बऱ्यापैकी भाज्या घेतल्या इथून. मला मॉलमध्ये फिरायला आवडत नाही एवढं मला भाज्या घेण्यासाठी व ह्या मार्केटमध्ये यायला आवडतं. कारण इथे ना रस्त्यावर सगळं काही इतकं छान मिळतं आणि कमी किमतीत मिळतं, महत्त्वाचं म्हणजे. म्हणून जास्तच आवडतं मला. 110 रुपयामध्ये गावरानी लसूण मिळाला. हे भोकर आहेत. लहानपणी माझ्या गावाला ना हे चिकट असतात, तर तुम्हालाही माहिती असेल. नंतर इकडे इंग्रजी चिंचाही ह्या 10 रुपयाला वाटा होता. त्याच्यासोबतच हे याला काय म्हणता, मला त्या आजींनी सांगितलं होतं नाव, पण मला आता आठवत नाही. मस्तच गोड होतं हे 10 रुपयामध्ये 1 कप सब्जा बी आणि हे तुळस बी होतं. तर असं दुकानामध्ये 60 ते 70 रुपयाला अगदी हे जेवढं 10 रुपयात देता येत ना तेवढं मिळतं. मी हे पण पहिल्यांदाच बघितलं. बघायची मी बऱ्याचदा, पण जवळ जाऊन नव्हतं बघितलं. तर मी 10 रुपयात हे सब्जा घेतलेले. छान. त्र्यंबकेश्वर जवळ ना आणि म्हणजे खेडी गाव आहेत, तर तिथे ना खूप जंगल आहेत. तर तिथून ह्या सगळ्या आजी छोटे रानमेवे घेऊन येतात आणि इथे विकायला बसतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना हे 10 रुपयाप्रमाणे वाट्याने मिळतात इथे सगळ्या वस्तू. तर ते आपल्याला स्वस्तही मिळतं आणि त्या आजींना होणारा आनंद ना खूपच छान असतो. हे गहू आहेत. तर आणि हे RK म्हणतात, रविवार कारंजा मार्केट. तर तिथलं ना खूप मोठं गणपती बाप्पांचं मंदिर आहे. तर मी एखाद्या दिवशी जाईल, त्याचंही तुम्हाला दर्शन घडवून आणेल. त्यानंतर मी किराणा घ्यायला आली. तर मला कडधान्य घ्यायचे होते, तांदूळ घ्यायचे होते. तर मी नाशिकमधल्या निलेश सुपर मार्केट तिडके कॉलनीत आहे, तिथं येते. तर इथला जो किराणा आहे ना, महत्त्वाचं म्हणजे कडधान्य याला कधीच कीड लागत नाही, म्हणून मग मी इथे त्या वस्तू घ्यायला आलेले आहे. आणि क्लिनिंगचा ना इथं एक सेपरेट मोठा सेक्शन आहे. प्रत्येक प्रकारचं क्लिनिंग लिक्विड इथे मिळतं. मी तर इथे 10 ते 15 मिनटं प्रत्येक लिक्विड वाचत राहते आणि मग त्याच्यानंतर मी घेते. किराणा घेतल्यानंतर मी घरी आली. खूप जास्त किराणा घ्यायचा नव्हता. तर त्यानंतर दिवा लावायची वेळ झाली होती देवांना. तर दिवा लावून घेतला आणि आता झटपट काय स्वयंपाक करायचा हा खूप मोठा प्रश्न असतो. कारण की बाहेरून आल्यावर ना आपण थकून जातो, पण मुलं घरी असतात, तर मुलांसाठीही त्यांना आवडेल असं काहीतरी बनवावं लागतं. आता तुम्हाला किचनमध्ये दुसरी शेगडी दिसेल गॅसची. तर ही माझी आधीची आहे. काचेची शेगडी ना मला खाली उतरवून पोळ्या करणं शक्य होत नव्हतं, कारण की ती हेवी आहे चांगलीच आणि रिस्क पण होती. कारण की काचेच्या शेगडीला सारखं खाली उतरवून मला तर पायाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी पोळ्या खाली बसून करते आता. तर मग मी स्टीलची आता सध्या जोडून घेतलेली आहे. माझ्याकडे जी आधीची होती ती मी का आधीची पण ठेवलेली आहे, कारण आमची ट्रान्सफर होते. तर काचेची शेगडी मी इकडेच ठेवून जाणार आणि स्टीलची शेगडी आहे ती ज्या गावाला जाणार राहिला तिथे घेऊन जाईल. मी आता ब्रोकोलीची भाजी बनवत आहे. ब्रोकोली सहसा बघूनच आपल्याला आवडत नाही, पण आरोग्यासाठी खूप चांगली असते आणि मेन म्हणजे भाजीही चांगली लागते. तर मी जिरं, मोहरी, लसूण, नंतर कांदे हे कढईमध्ये टाकून दिलेले आहेत व ते गोल्डन फ्राय करून घेत आहे. व ब्रोकोली ही मी बारीक चिरलेली आहे. ती कांदे निम्मे गोल्डन झाल्यानंतर, खूप गोल्डन नाही होऊ देते, कारण की कांद्यांच्या ओलाव्यामुळे म्हणजे मला वाटतं की भाजी स्टीलच्या कढईमध्ये ना चिपकत नाही जास्त, म्हणजे करपत नाही. तर फ्लावर किंवा ब्रोकोलीसारख्या भाज्या करताना ना फ्लावरला तर मी कांदा वापरत नाही, पण याच्यात कांदा वापरते. तर कांदा हा मी 50% फ्राय होऊ देते. बाजूलाच मी बाजरीच्या भाकरी करून घेत आहे. तुम्हाला वाटेल की उन्हाळा आहे तरीही बाजरीच्या भाकरी, मिस्टरांसाठी मी ज्वारीची भाकरी करते आणि मी मुली आणि आम्ही बाजरीची भाकरी खातो. माझ्या गावाकडे म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये ना खूप ऊन असतं, हे तुम्हाला माहितीच असेल. पण तरीही तिथले सगळे जे लोक आहेत ना त्यांना, म्हणजे आम्हाला जन्मापासूनच बाजरीची भाकरी आम्ही 12ही महिने खातो, कितीही उष्णता असली तरी. आणि ती आम्हाला म्हणजे पचायलाही इझी होतं. तर आपण ज्या भागात राहत असतो ना लहानपणापासून, तर तिथल्या खाद्यपदार्थांची, संस्कृतीची आपल्या शरीरालाही सवय झालेली असते. म्हणून मग म्हणजे ते पदार्थ पचायलाही आपल्याला जड जात नाही. भाकरी आणि भाजी बनवून झालेली आहे.
तर आता मी भाजीमध्ये ना शेवटी तिखट आणि मीठ टाकलेलं आहे आणि हा जो मसाला टाकत आहे ना, मुलींनी ही भाजी खावी म्हणून आवडीने, तर किचन किंग मसाल्याचा वापर करत आहे. या मसाल्याने ॲसिडिटी होत नाही मेन म्हणजे. आणि मला भाज्या जेवणामध्ये सगळ्यात जे आवडतं ना ते मी तुम्हाला दाखवते. तर मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. लसणाच्या 10-12 पाकळ्या ना मी या खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता जास्तच पाकळ्या असतील लसणाच्या. हे 2 जणांसाठी बनवत आहे मी. अगदी झटपट. आणि हे जे लसणाची कोथिंबीरीची चटणी असते ना आणि ती गरम गरम भाकरीवरती टाकली की त्यापेक्षा चविष्ट जेवण कुठलंच नाही मला असं वाटतं, म्हणजे रेस्टॉरंटमधलंही नाही. मला हे प्रचंड आवडतं. मी आठवड्यात एकदा तरी अशा पद्धतीने भाकरीसोबत ही चटणी बनवत असते. तेल गरम झाल्यावर लसूण छान बारीक ठेचून घेतला, त्याच्यामध्ये तेलात टाकला, नंतर थोडंसं जिरं टाकलं आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि तिखट टाकलेलं आहे. आपल्या आवडीप्रमाणे तिखट टाकायचं आणि वरून मीठ टाकायचं याच्यामध्ये. आणि भाकरीचा जो पोपडा असतो ना, तुम्ही काय म्हणतात हे मला नाही माहिती, पण आमच्या गावाकडे भाकरीच्या वरचा जो कडक भाग असतो त्याला पोपडा म्हटला जातो. तर तो पोपडा काढून भाकरीवरती अशा पद्धतीने हे जी गरम लसणाची चटणी असते ती टाकली जाते आणि मस्तच खाल्ली जाते. ना आपल्याला असं चटपटीत खावंसं वाटतं, तर मी हा भाकरीचा आणि ह्या चटणीचा नेहमीच प्रयोग करत असते. मला खूप आवडतं हे खायला. तर चला तुम्हीही जेवायला या. अशा प्रकारे ब्रोकोलीची भाजी, भाकरी, काकडी, कांदा. आणि आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला ह्या व्हिडिओमधील थोडं जरी आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या बाजारातून भाज्या आणल्या होत्या तर त्या मी आता सेपरेट करून घेत आहे. जवळपास रात्रीचे 10:30 मला भाज्या निवडायला, म्हणजे मी बसली 10:30ला तर 12 वाजले होते. मेथी घेतली होती मी, तर मेथी पराठ्यांसाठी वेगळी आणि भाजीसाठी वेगळी करून घेतली. गवारच्या शेंगा, वालच्या शेंगा, फ्लावर या पद्धतीने वेगळी करून घेतली. लाल मिरच्या, बटाटे, काकडी सगळं मी सेपरेट करून आता फ्रीजमध्ये ठेवून देत आहे. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मनापासून आभार.